आज सत्य आज आम्ही डिस्कशन करणार आहोत या वीकचा सगळ्यात हॉट टॉपिक. यस, स्मृती आणि पलाशचं नेमकं काय झालं, पलाश कुठे पळाला. तर आम्ही तुझा काय होतं या अख्ख्या प्रकरणावरती, काय स्मृती आणि पलाश. नाही, जे स्क्रीनशॉट्स फिरतायत इंस्टाग्रामवर ते मला माहित नाही केवढे खरे आहेत केवढे खोटे आहेत, पण जर ते खरे असतील तर आय गेस स्मृतीबद्दल वाईट वाटतं. जरा तिला भेटावं लागेल, जरा कन्सोल करावं लागेल. लायकी विसरू नये माणसाने. काही स्क्रीनशॉट गौतम गंभीरचे पण लीक झालेत, गिल बरोबरचे. त्यात काही व्हिडिओज होत्या, काही हे होते व्हिडिओज, फोटोज होते. बाय द वे गिलचा तो एक बॅकशॉट व्हायरल झालेला माहितीये का, ज्यात त्याची अशी अंडरवेअर दिसत होती कटवाली. लोक बोलत हे काय घातलंय नक्की. तू खरंच कॉन्टेंट म्हणजे फॉलो करतो काय चाललंय. पण दिसत होतं ते, लोकांनी तेव्हा कमेंट्स केलेल्या, पोरींनी पण केलेल्या. काय जी वगैरे होतं त्याच्यावर, त्या कट मध्ये जी वगैरे आकारलं. इंडिया म्हणजे ठीक आहे, एक्सपेक्टेड होतं आम्हाला की ही सिरीज हरली इंडिया आफ्रिकेसोबतची. फार वाईट नाही वाटत आहे, फार चांगलंही वाटत नाही. येस, आणि एक्सपेक्टेड होतं बऱ्यापैकी. गौतम गंभीरचं कोचिंग टेन्युअर जेव्हापासून चालू झालंय तेव्हापासून जसा ज्या प्रकारचा तो व्यक्ती आहे तेव्हा, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत. तो जसा व्यक्ती आहे म्हणजे काय, तुझ्या एरियात राहतो काय, तुमच्या दुकानात तो सामान घ्यायला. आज धोनी जाऊ दे, असं पण मुद्द्यावर. आजचा विषय आमचा आहे की गौतम गंभीर विलन की हिरो की बनवलेला विलन, या अख्ख्या टॉपिकवर आम्ही डिस्कस करणार आहोत. आम्ही डिबेट करणार. तर आम्ही ऍज एक्सपेक्टेड बिंग धोनी फॅन, धोनी लवर, धोनीचा जे कोणी रायडू, त्याने तो गंभीरच्या अगेन्स्ट बोलणार आहे आणि मी जीजी तुला डिफेंड करणार. हारायचे चान्सेस तुझे जास्त आहेत माहितीये की नाही. आयुष्यात पराभव कधी बघितलाच नाही मित्रांनो. काय आयुष्यात पराभव मी बघितलाच नाही. काल कोणाला भेटायला गेले. तर बाजीराव बोला. बाजीराव कुठे जा, हारलो नाही कधी. गौतम गंभीरचे. चल आधी तू गौतम गंभीरची डाऊन साइड सांग मला. की तो माणूसच मला जरा जाऊ दे, मला शिव्याने रिजेक्शन आहे ह्या पॉइंटला. रिजेक्शन आहे गौतम गंभीरला माणूस कसा ओळखतो. अरे त्याच्या बायको बरोबरचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला, भांडतानाचा ग्राउंड मध्ये उभं राहून. इथे खाली लोकांनी कमेंट्स केलेला की हा माणूस बायको बरोबर पण नीट बोलू नाही शकत, तर प्लेयर्स बरोबर काय बोलणार. पण नवरा बायकोची भांडणं खूप कॉमन नाही वाटत तुला? म्हणजे ऍक्च्युली पलाश आणि स्मृतीकडे बघितलं पाहिजे. आपण त्यांना खरंच सोडूया, लेट्स लीव्ह देम फ्रॉम दिस टॉपिक. पण मला कळत नाही गंभीर माणूस म्हणून कसा याचा क्रिकेटची काय संबंध आहे. पण त्याच्या कोचिंग मध्ये पण तुला दिसतच आहे की थोडं बॉसिंग टाईप होतं. आपण त्या दिवशी जो मुद्दा डिस्कस केला की ज्या स्ट्रॅटेजीज असतात, कॅप्टन कोण आहे टीमचा, तर कॅप्टन गौतम गंभीर वाटतं. तुला चक दे इंडिया आवडते की नाही आवडत? काय नाही आवडत. चक दे इंडिया चालतं, इस टीम का गुंडा मेहू वगैरे. पण क्रिकेटमध्ये पण तिथे लोक टाळ्या. एक मिनिट, तिथे त्या फिल्म मध्ये त्या मुलींना गरज होती तशा कोचची, इथे या मुलांना गरज नाही. मुलींना तशा ही टीम ऑस्ट्रेलियाला हरवून आलेली आहे. ती टीम, त्या टीमने ऑस्ट्रेलियाला कधी हरवलं नव्हतं हॉकीमध्ये, कळलं? कुठे चक दे इंडियामध्ये, कळलं? ही टीम ऑस्ट्रेलिया हरवून आली. ह्या टीमला राहुल द्रविड सारखा कोच हवा, हे माझं खूप स्पष्टपणे काय म्हणतात, खूप ठाम मत आहे माझं. आणि गौतम गंभीरचं पण हे मत तुझं तेव्हाही असतं जर इंडिया T20 वर्ल्ड कप हरली असती तर, काय की राहुल द्रविड कोच म्हणून हवा. हा ऑब्व्हियसली, कारण तुझं इन जनरल तुला प्लेयर्स कडे बघून, तुझं इन जनरल डगआउट कडे बघून तुला कळतं वातावरण काय असेल आतलं. आणि आता ते फारसं पॉझिटिव्ह नाही दिसत फर्स्ट हँड बघायला गेलंस तरी. तुला दिसतंय का पॉझिटिव्ह? माझं मत हे सगळ्या अफवा आहे. मला वाटतं लोक खूप कोरिलेट आणि काय म्हणतो इंटरलिंक करतात गोष्टी, की जर टीम हरते त्याचा अर्थ सगळं वाईटच चाललंय किंवा नाही. पण मला वाटतं टीम हरते हा प्रॉब्लेम नाही, टीम कंटिन्यू हरते, कळलं का? घरी टीम कंटिन्यू हरते. न्यूझीलंडची टीम जाऊन गंभीरच्या कोचिंग अंडर इंग्लंड मध्ये सिरीज ड्रॉ करून आली, त्याच्याबद्दल काय बोलशील तू? मग ते वाखाडण्याजोगच आहे. त्याबद्दल कोणी ती गोष्ट डिनाय करतच नाहीये. एक मिनिट, एकतर सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये ज्या कंडिशन्स होत्या त्या इंग्लंडच्या कंडिशन्स नव्हत्या, इंडिया सारख्या होत्या. येस एक्झॅक्टली. पण मग इंडिया तिथे चांगली खेळत होती. कुठे? इंडियात इंग्लंड सारख्या इंडिया. पण तिथे पेसिंग हे होतं ना, तिथे प्रॉपर रँक टर्नर्स नव्हते जसे इंडिया. इंडिया पूर्ण ड्राय कंडिशन चांगली खेळत नाहीये. यात गंभीरचा काय दोष आहे? प्लेयर्सचा दोष आहे मला वाटतं. नाही, कारण गंभीरचा तू स्टेटमेंट बघितलं आता पहिल्या मॅच नंतर की आम्हाला असंच पिच हवं होतं वगैरे जे काय, आणि वाईट पिच होतं.
गांगुली स्वतः येऊन ऍशेस जेव्हा 2 दिवसात संपते, काय क्रिकेट होतं. पण तिथे पण वाईट, पण ते पण पिच वाईटच होतं की. अच्छा, ते पण पिच वाईटच होतं. पण मग आयसीसी त्याच्याबद्दल काय नाही बोलली. आयसीसी त्याचं डिमेरिट पॉइंट. आता मी आयसीसी थोडी आहे. पण तू पण बोललास की इंडियाचं पिच वाईट होतं, तू ऑस्ट्रेलियाचं पिच वाईट नाही बोललास. पण आता मुद्दा इथे चालू गौतम गंभीरचा ऑस्ट्रेलियामध्ये का जाऊ. तुमच्या ह्याचा आहे, बायसनेसचा आहे. माझ्या मते हे सगळे धोनीने पेरलेले हेटर्स आहेत. आणि हा धोनीचा सगळ्यात मोठा हेटर आहे, त्यामुळे हा गौतम गंभीरची साईड. सॉरी हे धोनीचे लवर्स आहेत. हे धोनीचे खूप मोठे लवर्स आहेत जे आता धोनीने पेरलेले हेटर्स आहेत गंभीरसाठीचे, जे आता सगळ्या. एकतर तू हे स्पष्ट बोल, लोकांना काही कळलं नाही. माझं म्हणणं आहे हे धोनीने पेरलेले हेटर्स आहेत गंभीरचे. अच्छा, सो गंभीरने काही गंभीर शिंकला तरी अरे बापरे ह्याच्यामुळे. पण गंभीरला जर जर भारतात 140 करोड लोक राहत असतील तर 100 करोड लोक तर गंभीरला हेटच करत असतील. मी म्हणतो आणि प्लस आदर करला 139 करोड त्याला हेट करत असतील. मी त्या 1 करोड पैकी पण एक मध्ये जो मी गंभीरला सपोर्ट करतोय. माझ्या मते गंभीर. पण तू का सपोर्ट करतोस हे तर सांग मला. मी माझे मुद्दे मांडतोय. मला मजा येते. मला वाटतं क्रिकेट बद्दल क्रिकेट नाही पाहिजे बघायला, त्याने एंटरटेनमेंट आणलंय. ड्रेसिंग रूम मध्ये काय चाललंय बघायची तुला इच्छा होते, हे पहिल्यांदा घडतंय. सो दॅट्स व्हाय आय लव्ह. म्हणजे काही क्रिकेटला घेऊन असा तुझा काही लॉजिकल मुद्दा नाही. सांग. माझं म्हणणं आहे की गंभीरने जे विराट आणि रोहित बाबतीत घडलं टेस्ट मध्ये स्पेशली, इट वॉज सॅड. म्हणजे बिंग रोहित फॅन मला खूप वाईट वाटलं, बिंग विराट फॅन तुलाही वाईट वाटलं. पण मला असं वाटतं खूप बोल्ड मूव्ह होती ती की विराट आणि रोहितला टेस्ट मधलं बाहेर. पण तुला असं नाही वाटत का, एक मिनिट तुला हे नाही वाटत का की त्या दोघांनी रिटायरमेंट किंवा त्या तिघांनी रिटायरमेंट, जर तू अश्विनला पण काउंट करूया आपण त्यात, तर टीम जर इंटरनल पॉलिटिक्स चालू असेल तर त्यामुळे ती रिटायरमेंट घेतली गेली असेल असं नाही वाटत तुला? पण इंटरनल पॉलिटिक्स म्हणजे काय? मला वाटतं की अश्विनचं एक तर वय झालं होतं, 37-38 झालं होतं. अश्विन जेव्हा विराट कॅप्टन होता, पण अश्विनला इनफ कॅप्टन होता तेव्हाही तो ओव्हरसीज खेळत नव्हता. सो अश्विन वरती ते प्रेशर पाहिलं विराट आणि रोहितच्या काळापासूनच झालं होतं की त्याची टीम मध्ये जागा बनत नाहीये बाहेरच्या देशांमध्ये. सो त्यात त्याला ऑलरेडी ह्युमिलेटेड तो होता. आता गंभीर बद्दल तो येऊन बाहेर काही वाईट बोललेला नाही आजवर. तो नेहमी गंभीरला प्रेसच करतो. मी त्याने मागे पण हेच म्हटलं होतं की जसं तो हरभजनला प्रेस करतो, जलसी नाही वगैरे. तो स्वतः म्हणाला की गंभीर इज मोस्ट मिसअंडरस्टूड प्लेअर आणि हे सगळं तो बोललाय. सो मला वाटतं की अश्विनला काय वाटतं, अश्विनला काही वाटत नाहीये ते म्हणत तो काही नाहीये. पण हे हेटर्स आहेत, हे ट्रोलर्स आहेत, हे रोस्टर्स आहेत, हेच करणार आहेत. पण अख्खा भारत करतोय यार, अख्खा भारत. आणि रिझल्ट चुकू शकत नाही चुकू शकत, नाही चुकू शकत. आणि रिझल्ट आहेत त्याच्याकडे तसं वागण्याच्या बाकी. तू इलेक्शन बीजेपी जिंकली, तू बीजेपीला सपोर्ट नाही करत. आता तिथे नको जाऊया आपण, आता तिथे नको जाऊया, आपला ऍड्रेस लीक होतील. आता मी तुला रिझल्ट सांगतो. आता थोडं हरली 14 वर्ष झाली. तुला मी जरा गंभीरच्या कारकिर्दीतले रिझल्ट सांगतो. थँक्स यार, तुझा पॅटर्न मला माहिती आहे. माझ्या आयुष्यात लपवण्यासारखं काही नाही. आय एम एन ओपन बुक, जस्ट लाईक गंभीर कोचिंग करिअर. ठीक आहे. फक्त ममता बॅनर्जीची न्यूज आली, कुठे गेला? हा चल. गंभीरच्या टेन्युअर मध्ये सांगतो ना, इंडिया कुठे गेले, फार मिळत नाही वाटतं. श्रीलंका वर्सेस इंडिया 3 ODIची सिरीज, इंडिया लॉस्ट 0-2. ऑस्ट्रेलिया जेव्हा बायलॅटरल आणि वर्ल्ड कप जिंकते तेव्हा भाई काय ऑस्ट्रेलिया टीम आहे. वर्ल्ड कप कुठे जिंकले? इंडिया वर्ल्ड कप कुठे? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ठीक आहे, ओडीआय त्याच्या आधीच आहे, चॅम्पियन ट्रॉफीच्या नंतरचं नाहीये. पण बायलॅटरल होऊन कोणाला फरक पडतो? चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली श्रीलंकेविरुद्ध हरते. पण त्यात गंभीरची काय चूक आहे? बाकी प्लेयर्स नाही केले चांगले. नसेल चूक, पण इन जनरल तुला स्टॅट्स सांगतो गंभीरच्या टेन्युअर मधले काय काय पहिल्यांदा झालं. पुस्तकी किडे. इंडिया श्रीलंकेत जाऊन श्रीलंकेविरुद्ध हरली 2-0. गंभीरने आपल्याला हर्षित राणा दिला, ह्याच्या काही नाही. तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरली 1-2 ODI सिरीज. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1-2 ODI सिरीज कुठे आता हरली. राईट. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 टेस्ट झाल्या बीजीडीचा, ती हरली इंडिया. गंभीर पहिली मॅच परत मध्ये जिंकलो, त्याचं काय कौतुक नाही. एका मॅचवर तू अख्खं त्याचं करिअर डिफेंड करणार. जेव्हा ती सिरीज चालू होती तेव्हा टीम हरते रोहितमुळे वगैरे म्हणणारी ही लोक होती, आणि आता तो लोक गेल्यावरती आता गंभीरमुळे हरलोय असं म्हणतो. पण रोहित शर्माने चांगलं खेळायला हवं होतं ना. नाही असं नाही वाटत. कोहलीने किती केले त्याच्यात? सेंचुरी टाकली भाई ऍडलेडला, अजून काय हवंय? परतला टाकली. प्रॉब्लेम हाच. नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 टेस्ट हरली. अजून कुठे गेलो? शिट. ठीक आहे, आपण अर्धेच रिझल्ट आहेत. पण न्यूझीलंड विरुद्ध घरात हरली 12 वर्षांनी. होम टेस्ट सिरीज 12 वर्षांनी. 2012 मध्ये पण मला आठवतंय तेव्हापासून नाही हरली आहे ना, तेव्हापासून नाही. आणि
जेव्हा धोनी, विराट किंवा रोहित कॅप्टन होते तेव्हा आपण हे घरात सिरीज जिंकणं हे ग्रांटेड धरलेलं. म्हणजे गंभीरने एकटं केलंय. विराट, धोनी आणि रोहितचे हेटर्स एकत्र आलेले, वेगवेगळ्या पेजवरचे हेटर्स एकत्र गंभीरची मारतात. सो गंभीरने देशात युनिटी आणली. पण हे आपल्याला खूप इम्पॉसिबल गोष्ट वाटायची की इंडियामध्ये हरू शकते. लास्ट 2012ला हरली रे, त्याच्यानंतर कुठे हरली इंडियामध्ये. आणि प्रॉब्लेम आहे की डॉमिनेटिंगली समोरची टीम येऊन आपल्याला हरवते. न्यूझीलंडने व्हाईट वॉश केलं, आता साऊथ आफ्रिका पण ऑन द वर्ज ऑफ व्हाईट वॉश आहे, जे की रँक टर्नर आणि ते काय झालं ते पिच तर वाईट आहे, त्याबद्दल काय बोलूयाच नको आपण. हा जो या सेकंड टेस्ट मॅचचा पिच आहे तो रोड आहे ऑलमोस्ट. म्हणजे पण ह्याच रोडवरती काय इंडिया 205 ऑल आउट झाली, ते झालंच एक्झॅक्टली. आणि तू बॅटिंग ऑर्डर बघितलीस आता इंडियाची, सुंदर वॉशिंग्टन सुंदरला नंबर 3. त्याला तरी विचारा की तो कम्फर्टेबल आहे का. तो टेस्ट मॅच मध्ये येऊन म्हणतोय की बॅटिंग ऑर्डर्स या ओव्हर रेटेड आहेत. टेस्ट मॅच मध्ये नाही आहेत बॅटिंग ऑर्डर. पण हीच कमेंट स्टीव्ह स्मिथ का पॅट कमिन्सने पण केली, ती त्याने टेस्ट मॅच मध्ये नव्हती केली. बॅटिंग ऑर्डर्स आर ओव्हररेटेड म्हणून. पण मग ते इंडियामध्ये नाही वर्क होत आहे ना. अच्छा, इंडियासाठी ते नाही वर्क होत आहे, सिम्पल आहे गोष्ट. पण तुला वाटत नाही का सुंदरने जास्त रन्स केले सुदर्शन पेक्षा? केले असतील ना, कारण सुंदर तेवढा चांगला प्लेअरच आहे, त्याबद्दल म्हणत नाही. पण तू मला सांग, इंडियाकडे आता 3 नंबरला आणि 4 नंबरला खेळणारा दोन असे कसं सांगू, 2 फिक्स प्लेअर कोण आहेत इंडियाकडे जे 3 नंबर आणि 4 नंबरला खेळतील? नाही, गिल आहे. गिल, अच्छा, गिलला तर गंभीरनेच मोठं केलं नाही. गिलचं काय, पण तो मध्ये 3 नंबरला पण आलेला, मग तो पुन्हा 4 नंबरला पण गेला. गिलचा प्रॉब्लेम आहे ना, गिल टेस्टचा चांगला प्लेअर नव्हता नाहीच आहे. मग तेच मी म्हणतो ना, 2 असे जे अचानक गिल वाईट झाले. त्याने इंग्लंडमधून 700 रन मारले का सिरीज मध्ये आणि मारले. अरे पण मी ऍज अ कोच जे तुझं डिसिजन घेतोस आता या सीला, ते मी हे करतो. मी यात गिलला कोण चांगला प्लेअर आहे कोण वाईट प्लेअर आहे यात मी जातच नाहीये. मी म्हणतोय तुझे 3 आणि 4 नंबरचे प्लेअर तू फिक्सच करत नाहीयेस. तू वॉशिंग्टन सुंदरला 3 नंबरला आणतो, पण मला जे की 6 आणि 7 नंबरला प्लेअर खेळतो, तो बॉल स्विंग कसा डिफेंड करणार आहे? जर अर्ली विकेट्स पडल्या तर लाल बॉलचा स्विंग तो कसा खेळणार आहे? मग त्याला लाल बॉलने प्रॅक्टिस करायला. पण याच्याकडे उत्तर नाही कळलं तुम्हाला, याच्याकडे माझं म्हणणं आहे इंडियन प्लेअरची क्वालिटी खराब आहे, स्पिन खेळण्याची क्वालिटी खराब आहे, यासाठी गंभीरला स्केपबोर्ड का? ती आहेच, त्याबद्दल काही डिबेटच नाही. ती आता खराबच झाली आहे ओव्हरऑल इंडियाची स्पिन खेळण्याची केपेबिलिटी. पण मग तू त्यातल्या त्यात तू जो तुझा बेस्ट प्लेअर आहे तुला वाटतोय तो तिथे असला पाहिजे ना. 3 नंबरला म्हणतोय जर राहुल द्रविड खेळायचा, पुजारा खेळायचा, हे कोणत्या स्टॅचरचे प्लेअर आहेत, केवढे चिवट प्लेअर आहेत हे तुला माहिती आहे. त्यांना स्पिन चांगलं खेळता यायचं. जर तू बघितलंस तर, जर तू वासरात लागणे काय शाणी असं जरी बोललास तरी ते लोकच ते आहेत. ती कळलं. पण वासरात सरफराज खान का वेळा ठरला मला कळलं. सरफराज खान मी गंभीरच्या बाजूने कळलं तुम्हाला. अननोइंगली पण तू हेट करतोस. सरफराज खानचं उदाहरण गौतम लवर, सरफराज बद्दल चुकलंय, पण त्यात मी असं ऐकलं गिलचं पॉलिटिक्स आहे. काय गिलला आता गिलचं आहे. पण मग तू मगाशी ह्यावर पण अग्री केलंस की डगआउट मधून कॅप्टनशिप होते वगैरे. कधी अग्री केलं? लास्ट व्हिडिओ मी तुम्हाला क्लिप काढून टाकतो या व्हिडिओमध्ये एडिट. एकतर मी आता हा डिबेट जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून एक गोष्ट नोटीस केली की एकही लॉजिकल आर्ग्युमेंट ह्या माणसाने केलेली नाही. आता मी करतो लॉजिकल आर्ग्युमेंट. इंडियाने इंग्लंड मध्ये जाऊन 2-2 सिरीज ड्रॉ. इंग्लंडची सिरीज म्हणतोय हा, इंग्लंडची एक सिरीज आहे, अजून काय. पण माझं म्हणणं आहे की टीम ट्रान्झिशन मध्ये गंभीरने काही एक तर तुझ्याकडे समोर जी माणसं बसली आहेत आता कॅमेऱ्याच्या मध्ये ती लोक पण सांगतील की डिबेट चालू झाल्यापासून एक पण लॉजिकल आर्ग्युमेंट याने केलेली नाहीये एकही गोष्टीला. त्यातला एक फुटबॉलचा फॅन आहे आणि एक आयुष कसला फॅन आहे मला माहिती नाही, सो त्या दोघांनी मत देऊच नाही यावरती. असं तर माझं म्हणणं आहे की टीम ट्रान्झिशन मध्ये आणि त्यात अशा गोष्टी होणार की हरू जिंकू सगळं होत राहणार आहे. पण मग साई सुदर्शनला पहिल्या टेस्ट मध्ये का नाही खेळवलं गेलं, काय वाटतं तुला? माझ्या मते माहित नाही. एक्झॅक्टली आर्ग्युमेंटच नाहीये. इट वॉज अन एक्सपेरिमेंटल कॉल. पण नाहीये, तू न्यूझीलंडची सिरीज हरलायस घरात, तुला काय एक्सपेरिमेंट करताय? तू जा ना स्टेबल. पण मला हेच कळत नाही यासाठी एकटा कोच गंभीर का जबाबदार आहे? शुभमन गिलने काय केलं? शुभमन गिलने काय नाही. पण मी तेच तर बोलतो, माझा पहिला पॉइंटच हा होता की कॅप्टनशिप ही डगआउट मधून केली जाते ना की शुभमन गिल.
तुला दिसतं ग्राउंड, तुला कळतं, तू बघत जा मॅच, तू मॅच बघत नाही, तू दुसरीकडे बिझी असतोस मॅच बघताना. कॅप्टन्सी होते हे नाही. क्रिकेटमध्ये मला असं नाही वाटत एवढं होतं. म्हणजे थोडे काही दिवस झाले इंग्लंडमध्ये, पण मला वाटत नाही इंडियात हे होत असणार अजूनही. गिल अपरिपक्व, गिल माझ्यामध्ये अपरिपक्व आहे. हा मग तेच आहे ना प्रॉब्लेम. गिल चुकीचा आहे, गंभीर कसं काय चुकीचा आहे. मग गंभीरने त्याला तेवढी सूट द्यावी की त्याचा डिसिजन तो घेईल आणि त्याच्या चुका त्याला करायला द्यावा, त्यातून तो शिकेल. अच्छा 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 अच्छा. मग चेन्नई सुपर किंगचं डिसिजन गायकवाड कॅप्टन असताना जेव्हा धोनी घेतो तेव्हा ते चुकीचं नाहीये, पण इथे जर एक मिनिट, तो तेव्हा ग्राउंडवर असतो, त्याला ग्राउंडवरची सिच्युएशन जास्त कळत असते ना. राईट, गंभीर जेव्हा कॅप्टन असतो तेव्हा झाले ना 5 वेळा जिंकले, अजून काय हवंय. एक नवीन त्यांना कीपर हवाय, नवीन त्यांना कॅप्टन हवाय माझ्या मते. चेन्नईचा मुद्दा सोडूया, आपण गंभीरवरती येऊया. तर मला गंभीरवरच आहे, मी गंभीरवरच आहे. तू फक्त नीट त्याला डिफेंड नाही करत. तू डिफेंड काय करायचं आहे माझं असं म्हणणं की तुम्ही एकाला स्केपगोट बनवलंय माझ्या मते. आणि मी नाही, स्केपगोट अजिबात नाही, स्केपगोट अजिबात नाही. रोहित म्हण, या काळात पण इंडियाची टीम स्पिन वाईटच खेळत होती. हा होती, पण इंडियात हरत नव्हती. पण इंडियामध्ये हरत नव्हती. इंडियाकडे अश्विन हा बॉलर होता जो समोरच्या विकेट उडवायचा. आता पण एक मिनिट, गंभीरच्या आधी जेव्हा वॉशिंग्टन सुंदर खेळत होता तेव्हा तो चांगलाच बॉलिंग टाकत होता की कोण, तेव्हा वॉशिंग्टन सुंदर बराच खेळत होता. पण सुंदर हा आता बघा एक सेकंड, पण सुंदर ट्रेडिशनल तेवढा नाहीच आपल्याला आधीपासूनच माहिती. सो सुंदर चांगला स्पिनर नाहीये, हे गंभीरची काय चूक आहे म्हणजे ते लोक पण त्याला युटिलाइज करत नसतील. एक मिनिट, एक तर तो बॉलिंग ऑलराऊंडर आहे बरोबर, तो बॅटिंग ऑलराऊंडर नाहीये, त्याची 3 नंबर ही जागाच नाहीये. पहिली गोष्ट, तुला जर डिसिजन चुकला गंभीरचा, त्याला म्हणणं चुकलं, मी ऍक्सेप्ट केलं. साई सुदर्शन कुठे होता? मग ते एकच आहे, एका डिसिजनचे 2 पैलू. सरफराज खान कुठे होता? सरफराज खान मी ऐकलं की सध्या जरा तो बिझी आहे. एकही लॉजिकल आर्ग्युमेंट नाही. पॉइंट हा आहे की तो एक सेकंड, सरफराजला ऑस्ट्रेलियात नेलं नव्हतं, सरफराजला ऑस्ट्रेलियात नेलं नव्हतं कारण त्याला बाउन्स करता येत नाही, हे होतं. सो माझ्या मते ही जी टीम आहे ती गिल बनवतोय, कॅप्टनचं विजन असं टीम. अच्छा, म्हणजे कोचचा टीम बनवण्यात काही हात नसतो असं वाटतं तुला? पण माझ्या आणि गिल तुला काय वाटतं? नाही, गिल तुला काय वाटतं की गिल जाऊन कॅप्टनचा असतो म्हणजे रोहित आणि विराटला कॅप्टनशिप आपलं खेळण्यापासून थांबवण्यात गिलचं हे असेल असं वाटतं? गिल ते डिसिजन घेतला असेल. पण मग गिलने ते म्हटलं असेल ना, 2 प्लेयर्स बीच टीम में फिट नहीं हो रहे. एकही लॉजिकल आर्ग्युमेंट हे बोललाय गिल त्याची बाबा. पण माझं असं म्हणणं आहे की सर्वस्वी गंभीर जबाबदार आहे हे जे नोशन. गुड बोललास तू, सर्वस्वी गंभीर जबाबदार आहे ते बोललाय. हे मला मी सांगतो पुन्हा, हे जे ग्रेग चॅपलच्या वेळी झालं तेच होतं. आता ग्रेग चॅपलच्या वेळी तरी बरं होतं, यायला दादा चढाचढी तरी करायचा. आता गिल चढाचढी पण नाही करू शकत गंभीर. ही व्हिडिओ रेकॉर्ड करा, 5 वर्षानंतर हे माणसं अजून उलट हे म्हणणारे अरे गंभीर बरा कोच होता, हे अशी म्हणणारी माणसं अजिबात नाही. एक सेकंड, ग्रेग चॅपलच्या वेळी तू ग्रेग चॅपलला सपोर्ट करत होतास त्या काळात? काय माहित नाही, मी खूप लहान होतो तेव्हा. मी सांगतो इंडियन पब्लिकचा प्रॉब्लेम आहे की त्या काळात आता पूर्ण इंडियावर आलाय, कळतंय, पूर्ण इंडियन पब्लिकवर आलाय. त्याचा घराचा ऍड्रेस मी लिहितो खाली. सत्याच्या बाजूने फक्त माझं असं म्हणणं आहे की ग्रेग चॅपलच्या काळात लोकांनी जेव्हा गांगुलीला काढलं होतं बाहेर, आधी लोकांनी चॅपलला सपोर्ट केलं आणि चॅपलच्या कोचिंग मध्ये इंडिया जिंकली पण होती बऱ्यापैकी. वन डे सिरीज 4-1, 5-1 जिंकायची वगैरे. जेव्हा जाऊन इंडिया वेस्ट इंडिज मध्ये हारायला लागली आणि अख्खा सचिनचं जेव्हा डिबॅकल सुरू झालं तेव्हा लोकांनी चॅपलला विरोध करायला सुरुवात केली, जेव्हा थोडेफार रिझल्ट हलायला लागले होते. सो मला गंभीर बाबतीत पण तेच वाटतंय, इट्स जस्ट अबाउट रिझल्ट. जर रिझल्ट मिळायला लागले तर लोक गंभीरला इंडियाला एक मॅजिकल स्पिनर हवा अश्विन. एक्झॅक्टली, रिझल्ट्सच मिळत नाहीयेत मित्रा, कळतंय का तुला? रिझल्ट्स मिळत नाही. तू टेस्ट सिरीज जेवढ्या झाल्यात गंभीरच्या अंडर, त्यात फक्त बांगलादेश आणि वेस्ट इंडिज बरोबर हा माणूस जिंकला टेस्ट सिरीज, कळतं, ती पण घरामध्ये, कळलं? सो तुझ्याकडे नाहीयेत. न्यूझीलंडने आपल्याला पायदळी तुडवलाय ऑलमोस्ट 3-0 आपण. हा एक्झॅक्टली. आणि आता साऊथ आफ्रिकेने ते केलं. टेम्बा बाउमा वगैरे जे काही खेळत आहेत ते स्पिनचे तेवढे ग्रेट प्लेयर्स नाहीयेत पहिल्या मॅचला, आणि इंडियापेक्षा बरेच खेळले रे ते, इंडियापेक्षा बरेच. एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे की आफ्रिकेने बेटर अप्लाय केलंय. सो हे बॅट्समनचं क्रेडिट आहे किंवा त्यांच्या बॉलरचं क्रेडिट. एक्झॅक्टली. मग ही जी काही टीम रेडी केली आहे त्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कोचला आपण त्याला स्केपबोर्ड बनवतो. यामध्ये एक प्लेअर सांग मला या टेस्ट टीम मध्ये जो प्रॉपर टेस्टचा प्लेअर आहे आणि ज्याला प्रत्येक के एल राहुल नाही, पण के एल राहुल पण हगलाच ना आता. पण तो एक्झॅक्टली तो हगला, या गंभीरची काय चूक मला हे नाही कळत. पण मग पुजारा रहाणे सारखे प्लेयर्स का नाही आहेत? साई सुदर्शन त्यांच्यासारखा प्लेअर आहे. पुजारा आणि रहाणे कोहलीच्या कॅप्टन्सी मध्ये ड्रॉप आला लागले होते. हा हो, लोक बाहेर गेले होते. सो ह्यात गंभीरचा काय हात आहे? मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, ते का बाहेर हे नाही म्हणत. त्यांच्या जागी त्यांच्यासारखे प्लेयर्स का नाही? साई सुदर्शन तुमच्या तो भलेही कोण आहे? साई सुदर्शन एकच प्लेअर आहे तुझ्याकडे जो प्रॉपर टेस्टचा प्लेअर आहे. पण मला वाटत नाही साई सुदर्शन टेस्टचा प्लेअर आहे. तो T20 मध्ये टेस्ट सारखा खेळतो.
साई सुदर्शनकडे नाही नाही, मला जर तुम्ही कोणालाही विचारा, तू जाऊन रविचंद्रन अश्विनला विचार, काय तो सुद्धा हेच म्हणतोय त्याच्या पॉडकास्ट मध्ये की साई सुदर्शनला का काढलं जातंय, ज्या प्रकारचा तो प्लेअर आहे, एकतर तो 3 फॉर्मॅट प्लेअर आहे आणि जशी त्याची टेक्निक आहे ती टेस्ट साठी जास्त सुटेबल आहे T20 मध्ये. माझं म्हणणं आहे की एक्झॅक्टली जर सुदर्शन तुला वाटतं केपेबल आहे बट परफॉर्मन्स मध्ये येत नाहीये. मग त्याने इंग्लंड परफॉर्म केलेला त्याचा डेब्यू जर इंग्लंड मध्ये होत असेल ना तर त्याला मी कितीही चान्स देईन पुढे. अरे एक सेकंड, हे काय म्हणजे ही काय सरडा, तू आता म्हणालास की इंग्लंडचे पिचेस ह्यावेळी पाटा पिचेस होते, मग त्याने जर इंग्लंडमध्ये डेब्यू वाईट केला असेल मग त्याची चूक नाहीये. अरे असं कसं, आता तू बोला की ते पिचेस इझी होते खेळायला, हे किती पॉईंट्स असतो हे बघा. म्हणजे आता या हाताची तुमकी त्या हातावरती करतोय, या हाताचा गंभीर त्या हातावरती करतोय. एक सेकंड, पण ठीक आहे, तो वाईट नाही खेळला, तो ऍव्हरेज खेळला. KL राहुल बद्दल काय म्हणजे, KL राहुल टेस्टचा प्लेअर आहे, जयस्वाल इज मोर लाईक सहवाग असा. पण जयस्वालला पण नाही घेत ना, जयस्वाल आता शुभमन गिल बाहेर गेला म्हणून त्याला चान्स दिला. टेस्ट मध्ये जयस्वाल फिक्सच आहे तुझा. टेस्ट मध्ये पहिल्या मॅचला कुठे होता तो? आय थिंक ही व्हिडिओ बंद करा, ही व्हिडिओ बंद करा. खूपच अज्ञानी माणसामध्ये बसलोय, अडाणी माणूस. पण जयस्वाल थोडा आउट ऑफ फॉर्म आहे. ठीक आहे, अच्छा, मग जयस्वाल आउट ऑफ फॉर्म आहे ही गंभीरची चूक आहे. KL राहुल वाईट खेळतोय ही गंभीरची चूक आहे. सुदर्शन प्रॉमिसिंग डिलिव्हर करत ही गंभीरची चूक आहे. एक मिनिट, गंभीरने करून नायरला चान्स दिला, त्याने परफॉर्म नाही केलं ही गंभीरची चूक आहे. MS धोनी रांचीमध्ये जातोय, क्रिकेट खेळत नाहीये ही गंभीरची चूक आहे. विराट कोहली इंग्लंडमध्ये गेला ही गंभीरची चूक आहे. रोहित शर्मा खेळत नाहीये ही गंभीरची चूक आहे. येस, सगळी गंभीरचीच चूक आहे. सो एकंदर हे पॉलिटिकल आहे. अजिबात नाही, तुझ्या साईडने रिझल्ट नाहीयेत, तुझ्याकडे डिबेट करायला मुद्देच नाहीत. एक सेकंड, पहिली गोष्ट माझ्या मते हे सगळं रिझल्ट ओरिएंटेड नसलं पाहिजे, प्रोसेस ड्रिव्हन असलं पाहिजे. एक मिनिट, रिझल्ट ओरिएंटेड मग खेळता काय? एकतर गंभीरचं हे स्टेटमेंट आहे रवी शास्त्रीच्या बाबतीत की रवी शास्त्रीने आयुष्यात काय उखाडले, त्याने कोणते असे रिझल्ट आणलेत, हे खूप स्पष्ट स्टेटमेंट वरती ते बोललो होतो. काय जेव्हा शास्त्री बोलला होता की दिस इज इंडियाज बेस्ट एव्हर विन, तेव्हा त्यावर उत्तर दिलं होते. होतच ना, तो बीजीटी की इंग्लंडमध्ये कुठेतरी जाऊन चांगले खेळलेले, ऑस्ट्रेलिया तेव्हा जाऊन खेळले होते. बीजीटी की अजून इंग्लंडमध्ये असं म्हणतो मी. सो तेव्हा होतच ते. ऑब्व्हियसली लॉर्ड्स मध्ये जशी इंडिया कोहलीच्या अंडर खेळलेली ते बेस्टच होतं. पण हे असं बोलणं बऱ्याच जनरेशनसाठी चुकीचं आहे. नाही, जर का चुकीचं, जर असेल इंडियाने इंग्लंडला हरवलं असेल तर ते मोठं नाही वाटत तुला, स्मिथ आणि वॉर्नर नसलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवण्यापेक्षा? असेल, पण कसं सांगू, ते खूप कोणाला स्टेटमेंटने कोणाचा अपमान करायचा असा मुद्दा नव्हता. त्याने काय, मग तो गंभीर चुती आहे ना. एक्झॅक्टली, कळलं तो माणूस कोणत्या लेवलला विचारतो बायकोला डिफेंड करतोय. मी तर असं बरं स्टेटमेंट ऐकून तो काय काय बोललाय, तू प्रत्येक स्टेटमेंट डिफेंड करणारच का? गोटे मुंह में आ गए थे. तो मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा माझं असं म्हणणं आहे की इंडियन क्रिकेटची क्वालिटी इन जनरल खूप हॅम्पर झालेली, खराब झालेली. गंभीर जेव्हापासून आलाय तेव्हापासून माइक ड्रॉप करतो. गंभीर जेव्हापासून आलाय तेव्हापासून मी पण माइक ड्रॉप करतो. मला ऐकू यायचं, याच्याकडे मुद्दाच नाही. माझं सरळ म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की गंभीर नाही, माझं म्हणणं आहे गंभीर हा ठीकठाक कोच आहे, वाईट कोच नाहीये. सगळ्या गोष्टींचा ब्लेम गंभीरला दिला नाही पाहिजे, प्लेयर्सची जबाबदारी घेतली पाहिजे. एक मिनिट, एक वाक्य बोलून आपण संपूया डिबेट. माझं असं म्हणणं आहे, ज्या दिवशी लास्ट शब्द माझा आय विल हॅव द लास्ट वर्ड. हा, तू बोलतोस लास्ट शब्दाचा, तू बोलतोस की नको जाऊ सोडून, मग ती गेलेली असते ना. पुन्हा मुद्दा भरकट नाही आलाच म्हणतात. मी काय म्हणतो, मी तुझ्यावर अग्री करेन. जेव्हा गंभीर टेस्ट इंडियामध्ये होम सिरीज मध्ये जेव्हा चांगलं परफॉर्म करायला लागेल टीम, आणि टीम अशी विस्कळीत दिसणार नाही. आता टीम बघताना पण तुला विस्कळीतच दिसते, कळलं. तो टीम बांधण्याचं जे काम असतं ते नाही झालेलं आतापर्यंत तरी. हे माझं फायनल आहे. पण मग ठीक आहे, प्रोसेसमध्ये टीम ट्रान्झिशन मध्ये माझं म्हणणं सगळ्या गोष्टींसाठी किती वर्ष गंभीरला जबाबदार ठरू नये. प्लेयर्सने स्वतःची जबाबदारी घ्यावी, बेटर परफॉर्म करावं, बेटर कॅप्टन्सी करावी, बेटर लीड करावं, ऑडियन्सने बेटर सपोर्ट करावा, आणि क्रिकेट पुढे जाईल इंडियाचं. आणि तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे. आणि चॅपल बरोबर की गंभीर, तुम्ही म्हणेन गंभीर बरोबर बस, आणि माझं म्हणणं आहे बरोबर आहे बस. ठीक आहे, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला. आणि भावेशचं बरोबर यात की माझं बरोबर ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि माझं म्हणणं क्रिकेटची बाजू घ्या, माझी पण नका घेऊ. मग ते गंभीरची नाही घेणार. चला बाय.